मैं पूनम समर्थ, आप सभी का स्वागत है पूनम की रसोई इस पारंपरिक YouTube चैनल में। तो आज एकादशी है, इसलिए हम मराठी में बात करेंगे क्योंकि मैं एक महाराष्ट्रियन हूँ और एकादशी ये महाराष्ट्र का सबसे बड़ा त्योहार है। आज आपण बनवत आहोत मस्त अशी साबुदाण्याची उसळ। काही जण याला साबुदाणा खिचडी सुद्धा म्हणतात। चला तर आपण लवकरच रेसिपी बघूया। त्याआधी संपूर्ण वारकरी बांधवांना तसेच महाराष्ट्रीयन संपूर्ण लोकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी। तर साबुदाणा उसळ बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साधारण हा 250 ग्राम साबुदाणा आहे, जो की मी 6 तासापूर्वी भिजवून ठेवलेला होता। भिजवण्यापूर्वी त्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहेत 2 बटाटे, 5 ते 6 हिरवी मिरची, 1 वाटी शेंगदाणे, 1 छोटा चम्मच जिरे आणि 1 चम्मच मीठ घेतलेला आहे। सर्वप्रथम तवा गरम करून त्यावर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। त्यातील थोडे शेंगदाणे बाजूला ठेवलेले आहेत, त्याचा आपण नंतर उपयोग करणार आहोत। शेंगदाणे मस्त असे भाजून झालेले आहेत। एका परातीमध्ये काढून घेऊया आणि बटाटा शिरून घेतलेला आहे। आता त्याचे छोटे छोटे काप करायचे आहेत। एकदम बारीक असा आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे। बटाटा बारीक कट केला की लवकर शिजला जातो आणि मोठा कापला तर लवकर शिजत नाही। बरेच जण उकडलेला बटाटा सुद्धा वापरतात, पण मी इथे बारीक चिरलेला बटाटाच वापरते, मला तोच आवडतो। बटाटा छान असा चिरून झालेला आहे, त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बटाट्याचे एक्स्ट्रा साल रिमूव्ह होण्यासाठी त्यामध्ये पाणी घालून घेऊया। तोपर्यंत हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार घ्या, जेवढं तुम्हाला तिखट होईल तेवढं। मी इथे 6 ते 7 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत। त्यांना मोठ्या मोठ्याच कट करून घेते, कारण माझ्या घरात लहान बाळ आहे, त्यामुळे मिरची मला बाजूला काढायला लागते। शेंगदाणे थंड झालेत, त्यांना हातावर चोळून मस्त अशी त्यांची साल काढून घ्यायची आहे। बघा, आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये मी सर्वप्रथम चिप्स तळून घेत आहे। मला साबुदाणा खिचडीसोबत चिप्स खूप आवडतात, त्यामुळे मी चिप्स तळून घेते। त्यानंतर जे आपण शिल्लक शेंगदाणे ठेवले होते ते इथे मी तळून घेत आहे। जास्त तळायचे नाही, त्यांची साल तडकायला लागली की लगेच शेंगदाणे काढून घ्यायचे। आणि आता इथे घालायचं आहे जिरं फुललं की लगेचच इथे घालायची आहे हिरवी मिरची, सोबतच कढीपत्ता घालायचा आहे। छान अशी फोडणी तडतडली की त्यामध्ये घालायचा आहे बटाटा मी पाण्यामधून काढलेला आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवला। आता कढईमध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। तोपर्यंत भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट तयार करून घेऊया। एकदम बारीक नाही, पण रवाळ असा आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि शक्यतोवर खलबत्त्यामध्येच करा, मिक्सरचा उपयोग नका करू। 2 मिनिटानंतर मी इथे झाकण उघडलेलं आहे। बटाटा शिजलेला आहे अर्धवट, त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर तो तडाला लागेल। परत एकदा झाकण ठेवलेलं आहे आणि हे बघा, भिजलेला साबुदाणा आहे, याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे साबुदाण्याची उसळ मोकळी होते, अजिबात चिटकत नाही आणि तेल सुद्धा शोषून घेते, जे कढईमध्ये तेल असेल ते, त्यामुळे आपली साबुदाणा खिचडी ऑइली होत नाही। तर बटाटा छान शिजलेला आहे। आता इथे मी मीठ घातलेलं आहे, तुम्ही इथे थोडीशी साखर सुद्धा वापरू शकता, मला नाही आवडत त्यामुळे मी फक्त मीठच घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं, त्यानंतर परत झाकण काढून बघायचं आहे। आपण जर पूर्ण वेळ तसंच झाकण ठेवलं तर ते तळाला लागेल आणि छान शिजलेला नाही। सर्व बाजूने खिचडी
शिजली जावी त्यासाठी झाकण ठेवायचं, पण अधूनमधून उघडून छान हलवायचं आहे. बघा 5 मिनिटांमध्ये आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. आता मस्त गरमागरम सर्व करूया साबुदाणा खिचडी. त्यावर तळलेले शेंगदाणे आणि सोबतीला मस्त असे कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स घेतलेले आहेत. खूपच सुंदर लागते ही खिचडी. दिसायला जेवढी सुंदर आहे, चवीलाही अप्रतिम आहे. तर या तुम्ही सगळे साबुदाणा उसळ खायला. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी माऊली.